दादांच्या हाती सगळ्या दिवा दिल्या जाणार आहेत. त्याचं नेतृत्व दादांच्या हातात दिलं होतं. या तुम्ही लिहिलेल्या शब्दांवर तुम्ही आजही ठाम आहात. नाही, आता हे माझं संपादकीय आल्यानंतर मला तुम्ही प्रश्न विचारता, मला आश्चर्य वाटतंय. ज्यांना विचारा तुम्ही, ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारा, माझा काय संबंध येत नाही ना. आता ह्याच्यावर आम्ही भावना व्यक्त केली, बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केली. आता ती भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर माझं तर आक्षेप आलेला नाही. माझ्या लेखवर मी कसा आक्षेप घेऊ? दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार होते की तुम्ही एनडीए मध्ये सामील होणार होते? एनडीए मध्ये तुम्ही जाणार होता. त्या दिवशी सुद्धा आम्ही स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भामधल्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय करायचं याचा बेस ठरवण्याच्या संदर्भातला निर्णय जो होता हा आफ्टर इलेक्शन लगेच करायला ठरला होता. ते सूत्र काय, ते सूत्र सांगण्याच्या संदर्भातली भूमिका त्या वेळेला जी चर्चा होणार त्यावेळेला होणार होती. आता त्यांच्या मनातलं काय, माझ्या मनातलं काय, हे आता गेल्यानंतर काय सांगायचं, आता हे कोणी विचारायला पाहिजे. एनडीएची चर्चा करायची ते की आम्ही करायची का, ते त्यांनी करायला पाहिजे होते. आता मला सातत्यानं विचारलं जातं, मग एनडीएबरोबर ते आम्ही या पक्षामध्ये एनडीएबरोबर राहिलेलो आहे, एनडीएवर राहिलेलं आहे. मग एनडीएबरोबर राहिलं का नाही, त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची, आता त्या पार्टीचा त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे, सुनेत्रा वहिनींचा अधिकार राहिलेला आहे. त्यांनी ठरवावं. मग त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो कसा करायचा, तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा, कसं करायचा, हा चर्चा आता आम्ही वरिष्ठ पातळीवर करू. कारण आता जो चर्चा करणारा नेता नाही आमचा किंवा पक्षाचा त्यांचा प्रमुख राहिलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही काय जर तरच्या विषय करणं योग्य वाटत नाही. दादा असताना तुम्ही एकत्र येणार होता, आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही. नो कमेंट्स. सर, आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं. दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते संभ्रमात आहेत. ज्यावेळी घड्याळ चिन्हावरती निवडणुका लढल्या आणि तुमच्याच पक्षातले जे उमेदवार होते ते निवडून आले, त्यांचं काय आता अडचण झाली ना? काय अडचण होत नाही. असं आहे, काही अडचण होत नाही. मन जिथं असं, हृदय जिथं असं, तो माणूस कुठेही गेला तरी तो तिथंच असतो. माझ्या माहितीवरून तांत्रिक अडचणी असल्या तरी पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करत राहतील. भविष्य काळामध्ये सुद्धा पक्ष चांगल्या प्रकारे उभा करीत मला पाहायला मिळेल. पवार साहेबांची राज्यसभेची आम्ही चर्चा करू, तर तुम्ही त्यांना प्रस्ताव देणार आहात का किंवा आता या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा माझ्याकडून होणार नाही. नो कमेंट. एक मिनिट, मी स्पष्ट सांगतो, विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट. पवार साहेबांची राज्यसभेची मुदत संपते. आता महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र लढलं तर एक खासदारकी होऊ शकते. संजय राऊत असं म्हणतायत की पवार साहेबांनी असं म्हटलंय की इच्छा व्यक्त केली होती पवार साहेबांनी, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेनं पाठिंबा द्यावा यासाठी काय तुमची असणार आहे पाऊल आणि तुमची भूमिका काय आहे पवार साहेबांची? या बाबतीमध्ये आता आमची कशा प्रकारची त्याची चर्चा झालेली नाही. भविष्य काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या वेळ येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे महाविकास आघाडी वाटत चर्चा करू. रोहित दादांनी ज्या VSR कंपनीवर आरोप लावले होते त्याच VSR कंपनीच्या विमानातून रोहित दादांनी 2024ला ऑक्टोबर 2024ला प्रवास केलेला होता. ज्याचा प्रवास आपण करतो त्याच कंपनीवर आपण आरोप लावतो, अशा पद्धतीची माहिती एक पुढे येते. नाही, त्यांनी रोहित पवारांनी सांगितलेलं जे आहे त्याची चौकशी करावी आहे त्यांनी मागणी केली. आरोप केले म्हणजे काय, त्यांनी शंका व्यक्त केली. रोहित पवारांनी शंका केलेली ती अपडेट अगदी तंतोतंत आहे. त्याची चौकशीमधून अहवाल पुढे यावा एवढी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आता एखाद्या गोष्टीला शंका व्यक्त करणे म्हणजे त्यावेळेला अपघात झाला पाहिजे ना, आता असं तुमचं म्हणणं होतं का? ज्यावेळेला अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या बाबतीमधले जे ते काही तांत्रिक मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि ते खरे आहेत. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की चौकशी अहवाल पुढे येऊन द्या. आमचं म्हणणं आहे की त्याचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली कोणाकडून चौकशी करावी त्याच्याबद्दल चौकशी करावी.